नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के ब्लॉग्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इंट्रोवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कुठल्या किल्ल्यावर आलोय. माझ्या पाठीमागे तुम्हाला जो दिसतो आहे तो आहे किल्ले नारायणगड. शिवनेरीवर गेलो. तो शिवनेरीचा जो शेवटचा पार्ट आहे तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की तो रेकॉर्ड करायचा राहिला होता. तो आपण रेकॉर्ड केला. त्यानंतर ठरवलं की आता वेळ होता, ऑलमोस्ट आता वेळ झाली आहे 13:59 म्हणजे वाजले 2 वाजता. आता आपण हा ट्रेक सुरू करतोय. ऊन खूप आहे. सकाळी आलं तर बेटर राहील असं वाटत होतं, पण ठीक आहे. गाडी आता मी इथे पार्क केली आहे. हेल्मेट तसंच आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ना, तिथे आपल्याला मुकाई मातेचं मंदिर आहे. तुम्हाला जे समोर दिसतंय, पहिले त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात आणि तिथून मग ही वाट दिसते तुम्हाला, या वाटेने आपला गडाचा प्रवास सुरू करूया. दमलोय मी, खरं सांगतोय. 10 मिनिटामध्ये जो बांधलेल्या पायऱ्या आहेत त्याचा पॅच कंप्लीट झालाय. आता इथून पुढे इथे टर्न मारायचा. इथून पुढे कातळकोरीव पायऱ्यांचा पॅच सुरू होतो. थोडंसं वर गेलं की आपल्याला गुहांकडे जाणारा मार्ग आहे. तो देखील मी तुम्हाला दाखवतो. आता थोडीशी विश्रांती घेतो इथे. चला, विश्रांती बास झाली. परत पुढे खूप जास्त उशीर होईल. इथून तिकडे जाणारी वाट आहे का ती, की वरनं आहे, बघूया एकदा. इथे पुढे गुहा तर दिसते, पण रिस्क खूप वाटते. एकटा आहे, काय करावं कळत नाही. तर बघू द्या मला. इथे आहेत गुहा की वर आहेत? इथे असतील तर जायला रस्ता पाहिजे होता थोडासा. थोडी रिस्क आहे, जास्त नाही. बघू, येताना रिस्क घेऊ थोडीशी. जर वरती नाही आपल्याला गुहा दिसलं तर इथून पुढे जावायचं. कदाचित तीच वाट होती आत्ता जी दाखवली मी तुम्हाला, ती गुहेकडे जाणारी. बघूयात. आता या सगळ्या कातळकोरीव पायऱ्या आहेत. कातळात कोरलेल्या आहे. पावसाळ्यामध्ये थोडीशी निसरड असू शकते, घसरू शकतं थोडंसं. नाही, आय थिंक गुहाचा मार्ग वरती आहे. बघूया. इथून पुढे आता रेलिंग लावलेली आहे. तिकडे गडावर जाणारा मार्ग आहे. जिथे रेलिंग सुरू होते इकडून त्या गुहांकडे जाणारा मार्ग आहे. दमछाक झाली आहे थोडीशी, बट आता हळूवार पावलं टाकत निघूया तिकडनं. कडेने या काटेरी वनस्पती आहेत, त्यामुळे थोडंसं सांभाळून या येत असताना. खूप रिस्की पॅचेस आहे. मी सपोर्ट घेऊन येतोय. हात इथे लावलेत आणि हळूहळू थोडंसं या बाजूला इन्क्लाइन होऊन पुढे चाललोय. इथून पुढे वाट दिसत नाही मला. आहे वाट आहे, पण अवघड आहे. रिस्क घेऊ की नको याचा विचार करतोय. घसरणीची वाट आहे, बाकी काय नाही. इथे ना माती सगळी आणि तिथं स्लोप आहे पूर्ण. बट ठीक आहे, तुम्ही येत असाल ग्रुपने या वाटेने थोडंसं पुढे जा. तिथं तुम्हाला ती गुहा बघायला मिळेल. मी एकदा जुन्या वेळी गेलोय मित्र असताना, तर त्या गुहेचा फोटो मी टाकतो. त्या गुहेची माहिती सांगायची झाली तर त्या गुहेतून भुयारी मार्ग येत असं सांगितलं जातं. कुठे? शिवनेरी किल्ल्याकडे एक मार्ग आणि आणखी 2 मार्ग आहेत भुयारी तिथे. आत्ताच्या अवस्थेत तिथं 3 छिद्र दिसतात,
पण सगळे बुजलेले आहेत. ते बुजलेले असल्यामुळं काही कन्फर्म सांगता येत नाही. पण जर गावातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला विचारलं तर ती सांगते की ते भुयारी मार्ग होते आणि ते एक शिवनेरी किल्ल्यावर जायचं. आता ते भुयारी मार्गाची जी गुहा आहे ना, तिथे महानुभाव पंथामधील एका महिलेने, एका संतांनी म्हणू शकता साधना केली होती, तप केलं होतं. तर त्या जागेचं ते महत्त्व आहे. आता आपण मार्गाने, हा जो कातळातला मार्ग आहे, या मार्गाने गडावर जाऊयात. शिवनेरी किल्ल्यावर जराशी हवा होती, लोकांचा वावर होता, सावली होती. नारायणगड किल्ल्यावरती अक्षरशः खूप कमी प्रमाणात सावली आहे. मी आता इथे बसून 2 ते 3 मिनिट झालेत. आपण 20 मिनिटामध्ये गडाच्या सपाटीवर आलोय. सपाटी म्हणजे तुम्ही खालून जेव्हा गड बघता ना, तेव्हा तुम्हाला 2 बाजूला 2 शिखरं दिसतात. त्या शिखरांच्या मध्ये जी सपाटी आहे, तिथं मी कातळातल्या पायऱ्या चढून वर आलोय. माझ्या पाठीमागे हे जे वरती दिसतंय, हे एक झाड आहे. थोडीफार सावली देते म्हणून बसलोय. ऊन जास्त असल्यामुळे काय होतंय माहिती आहे का, थोडासा थकवा लागतो. आणि ऊन सध्या सूर्य डायरेक्टली डोक्यावरती आहे. वरच्या बाजूला सूर्य असल्यामुळे सरळ डोक्यावरती आघात होतो आणि घाम पण जास्त निघतोय, तर पाणी पण जास्त लागतंय. मी एकच बॉटल आणली आहे, त्याच्यामध्ये गड फिरायचा पण आहे आणि खाली पण उतरायचं आहे. आता ऑलमोस्ट 200 ml संपलंय, प्लस आता पितोय म्हणजे 300 ml तरी संपलेलं असेल. बघू आता कसं ॲडजस्ट होतंय. आणि गडावरती पाण्याची व्यवस्था नाही आहे, म्हणजे आहेत टाके खूप आहेत, पण मी जसं लेटेस्ट व्हिडिओज फोटोज बघितले त्यानुसार कळलं आहे की पाणी तेवढं चांगलं नाही की तुम्ही पिऊ शकता इमर्जन्सीमध्ये. त्यामुळे बघूयात, भागेल माझ्या अंदाजे एवढं सफिशियंट आहे मला. आता आपला मार्ग कसा असणार आहे, पहिले इथे समोर या बाजूला खाली जर उतरले ना, इथं टाक्यासारखं काहीतरी दिसतंय. तिथे बोर्ड पण लावलाय, मला माहित नाही काय ते, पाण्याचं टाकच असावं असं तरी वाटतंय. तर ते बघायचं आहे. ते बघून सरळ इकडे जायचं. इकडे म्हणजे कुठे, मंदिर जिकडे दिसतं खालून तुम्हाला त्या बाजूला आपल्याला जायचं आहे. माझ्या आता उजव्या हाताला आपला स्टिक दिसते, तिकडे जायचं आहे. तिकडे जाऊन त्या वाड्यांचे अवशेष, पाण्याचं टाकं बघायचं, मंदिरात दर्शन घ्यायचं. ते दर्शन घेतलं की मग माझ्या डाव्या बाजूला, या बाजूला या शिखराकडे जायचं. इकडे बालेकिल्ला आहे, सप्तमातृका टाका आहे, असे पाण्यात छोटे मोठे टाके ते पण बघायचे. आणि शक्य झालं तर डाव्या बाजूने एक दिंडी दरवाजा पण आहे. दिंडी दरवाजापर्यंत पोहोचता आलं तर बेटरच, तिकडे पण जायचंय. विश्रांती बस झाली असं मला तरी वाटतंय. चला आता उठूयात, आपण खाली जाऊन येऊयात. बरोबर, कारण ते टाकं खाली आहे. इथे गुहेकडं नाही जाता आलं, थोडंसं मला पण वाईट वाटतंय, पण एकटा असल्यामुळे थोडीशी रिस्क न घेतलेलीच बरी. कधी ना कधी पुन्हा या गडावरती येणं होणार आहे, आणि आधी पण तिकडे जाऊन आलोय मी. त्यामुळे तुम्ही पण ग्रुपसोबत असाल तर रिस्क घेत जा, बाकी वेळा थोडंसं अवॉइड करा. तिथं पाण्याचं टाकं आहे, तर प्राणी वगैरे असणार आहेत थोडेफार. याचं नाव काय आहे बघूयात आपण. याचं नाव खरं त्या बाजूने होतं, पण ते पुसलं गेलंय. हे वाटेतलं एक पाण्याचं टाकं दिसतंय बघा. टाक्याची खोली तेवढी नाही आहे, मासे दिसत आहे मला यामध्ये थोडेसे, पण त्या बाजूला आतमध्ये किती गेले टाकं हेच माहीत नाही. पण भरपूर खोल असणार आहे माझ्या अंदाजे त्या बाजूला. बरोबर. आता एक यूट्यूबरची व्हिडिओ बघत होतो मी, या टाक्याला असं म्हटले की याच्यात पाणी साचले आत्ता, पण हा खरा भुयारी मार्ग आहे. मला तरी नाही वाटत की हा भुयारी मार्ग असाल, कारण पाण्याच्या टाक्यासारखी रचना, याच्यात पाणी साठण्याची व्यवस्था आहे, तर भुयारी मार्ग शक्यतो नसणार आहे हा. जे भुयारी मार्ग जे म्हटले जातात ते खालचेच, जे
तुम्हाला मी ती गुहा आता फोटोच्या माध्यमातून दाखवली, बरोबर. चला आता वरती जाऊयात आपण. आता हस्तामाता मंदिराच्या बाजूला आलं की तुम्हाला इथे काही अवशेष दिसत आहे बघा. थोडंसं मी पुढे जातोय. छोटीशी जागा आहे, बरोबर. हे अवशेष आहे, इकडे पण आहेत आणि इथून पुढे पण अवशेष आहेत. डाव्या बाजूला पण आहे, उजव्या बाजूला पण आहेत. यापैकी एक अवशेष हे किल्लेदाराच्या वाड्याचं जोत आहे. ते कोणतं आहे हे आता मी तरी डिस्टिंग्विश नाही करू शकत आहे, कारण थोडंसं अवघड जातं इथे डिस्टिंग्विश करण्यासाठी. आता मी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने काही गोष्टी दाखवतो, मी माझा चेहरा नाही दाखवत. त्याच जागेवरती आहोत आपण. इथे गणेशपट्टी आहे बघा. कुठल्या तरी दरवाजाची ही गणेशपट्टी असावी, त्यावरती गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आता इथून आपण पुढे जर गेलो, इथे तो दरवाजा असावा असं वाटतं. या दरवाजाचा हा बुरुज आणि हे जे समोर दिसत आहे तुम्हाला 1 आणि 2, हे आहेत शरफशिल्प. आपण अनेकदा दरवाजांवरती एकाच बाजूचं शरफशिल्प पाहिलंय. हे शरफशिल्प बघा कसं 3D मध्ये आहे. इकडून शरभाचं शरीर, पुढे तोंड आणि इकडून पण शरीर असावं. अगदी त्याचप्रमाणे या बाजूने देखील आहे, पण तिकडच्या बाजूने आहे की नाही हे सांगता येत नाही, बरोबर. म्हणजे काहीतरी वेगळ्या प्रकारचं शरफशिल्प आहे आणि हे त्या दरवाजावरती असावं असं मला तरी वाटतं. आता इथून जर मी पुढे आलो तर आपण असं कन्सिडर केलं की हे एका मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण पुढे येतोय. इथे परत भिंतीची रचना दिसते बघा, दिसते. इथून अशी भिंत गेली आणि इथे दगड रचलेले आहेत आणि या दगडांवरती एक भांडं आहे. हे भांडं आहे की शिवलिंगाची खालची जागा आहे माहीत नाही, परंतु दुर्ग संवर्धन संस्थांनी यांचं जतन एक चांगल्या प्रकारे केले, कारण हे जर झुडपांमध्ये पडून असतं ना, हे कोणाच्याच लक्षात नसतं आलं. आता इथून पुढे आपल्याला हस्तमातेच्या दर्शनासाठी पुढे जायचं आहे. म्हणाल हा सगळ्या काही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ते बसून करतोय. खरंच थकवा खूप जाणवते उन्हामुळे. इथे सकाळी लवकर यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आता हस्तमातेच्या मंदिरामध्ये मी बसलोय. मातेची अगदी एका दगडात कोरलेली सुबक अशी मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळते. तांदळा प्लस मूर्ती एकत्र आहे असं मला तरी वाटते. आता या मंदिराचा जो गाभारा आहे, इथे तुम्ही निवांत बसू शकता. गडावरती सावलीचं एक उत्तम ठिकाण हे आहे, बरोबर. तर या मातेचा उत्सव जो असतो ना, तो नागपंचमी आणि दसऱ्याला भरतो. चांगल्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होत असते त्यावेळेस. तर तुम्ही देखील त्यावेळी या ठिकाणी भेट देऊ शकता. आता थोड्या वेळ विश्रांती. वाजले आहेत 2:35, म्हणजे 35 मिनिटात आपण मातेचं दर्शन घेतलंय. आता मातेचं दर्शन घेऊन आपण गडाच्या दुसऱ्या टोकाकडे निघणार. 40 पर्यंत, म्हणजे अजून 5 मिनिट आपण इथे वेट करूयात, ब्रेक घेऊयात जरासा. हस्तमाता मंदिराच्या बाजूचा परिसर तुम्ही एकदा निहाळायला हवा. या बाजूला एक जलाशय दिसतो, मला त्याचं नाव आठवत नाही सध्या. त्या जलाशयाचं नाव मी टाकतो. इथून तो जलाशय दिसतो या झाडांच्या पलीकडे. याच बाजूला पुढे शिवनेरी, जीवधन, हडसर, चावंड हे किल्ले आहेत सगळे काही. आता इकडे तुम्हाला बाकी सगळा परिसर दिसतोय. आपल्याला आता जायचंय गडाच्या त्या बाजूला. ते गडाचं सर्वोच्च टोक आहे, तो बाले किल्ला आहे, ध्वजाच्या पाठीमागे दडलेला. आता याच्या इकडच्या बाजूला मला खाली काही छत्र्या दिसत आहे बघा. या छत्र्या दिसत आहे सगळ्या. इथे एक आहे, त्याच्या पलीकडे खूप साऱ्या आहेत. या अंतराळ संशोधन म्हणू शकता किंवा सॅटेलाईटसाठी ज्या छत्र्या वापरल्या जातात त्या आहेत. या कुठल्या
केंद्राच्या अंतर्गत आहेत, त्याचं नाव मी स्क्रीनवर टाकतोय, मला ते आता आठवत नाही आहे. पण इकडे हा जो पूर्ण परिसर आहे याच्यावर धुक्याची चादर पसरली आणि जे डोंगर रांग आहे ती अतिशय सुंदर इथून दिसते. मला माहीत नाही कॅमेरामध्ये किती चांगलं कॅप्चर होऊ शकतंय, परंतु डोळ्यांना तर हा सुखद आनंद आहे. आणि शेती देखील सगळीकडे हिरवळ दिसते, एवढा थोडाफार भाग सोडला. अजून पाऊस सुरू झालाय. आज किती एक साधारणतः आज तारीख आहे 7 जून, म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आहे. पावसाळ्यामध्ये हा किल्ला पूर्ण हिरवगार दिसायला लागेल आणि परिसर सुद्धा हिरवागारच दिसेल. चला बाले किल्ल्याकडे. आता भरपूर वेळानंतर सूर्य थोडासा ढगांच्या आड गेलाय आणि आता चालण्यामध्ये थकवा जाणवत नाहीये, पण लवकरच तो ढगांच्या बाहेर येणार आणि डोक्यावरती आघात पुन्हा सुरू करणार, हे मात्र निश्चित आहे. तर थोडासा आत्ता नको, पण खाली उतरायला लागलं तर पाऊस आला तरी पण भारी वाटेल. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, शिवनेरीमध्ये तर बोलूच शकत नव्हतो, परंतु मी आज सकाळी निघालो होतो. म्हणजे ऑलमोस्ट मी 4ला उठलो पुण्यातून, पिंपरी चिंचवडमधून. ठरलं होतं 5च्या दरम्यान निघायचं. 4ला उठलो, थोडं आंघोळ वगैरे केली आणि जे जोराचा पाऊस सुरू झाला, पाऊस डायरेक्टली थांबला 6:30 वाजता. मध्ये झोप पण नाही, कंटिन्युअसली जागाच होतो. म्हटलं आत्ता पाऊस थांबेल, नंतर थांबेल. पाऊस थांबला, निघायचा विचार केला. मग थोडंसं दूध आणून ठेवलेलं होतं घरी, त्याचा चहा वगैरे बनवला आणि मग निघालो इकडे. त्यामुळे नारायणगडला यायला पण उशीर झाला. शिवनेरीवरती मी एक साधारणतः 9ला पोहोचलो होतो. तिथून आपण हा ट्रेक 2 वाजता सुरू केला. थोडासा उशीर झाल्यामुळे आणि सूर्य डोक्यावर असल्यामुळे थकवा जाणवला. नाहीतर हा ट्रेक तसा बघायला गेला तर बाकी किल्ल्यांपेक्षा छोटा किल्ला आहे, तर सोप्पा म्हणू शकता तुम्ही ट्रेक. आता मी एक गोष्ट सांगायची तुम्हाला विसरलो. हस्तामातेचं दर्शन घेतलं आणि परत रिटर्न त्या वाड्यांच्या जवळ आलोय. तर हा एवढा भाग आणि तो भाग, मला तरी वाटतंय ते समोरची जी जागा आहे ना, ती शक्यतो वाडा असावा आणि ही जी जागा आहे हे मंदिर असावं. या किल्ल्यावरती विष्णूचं म्हणजे नारायणाचं मंदिर असल्याचं अनेकांनी सांगितलेलं आहे. ते मंदिर आता पडलंय, त्याची मूर्ती वगैरे काही नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही की नक्की मंदिर कुठलं आहे. परंतु आता या वाड्यांच्या अवशेषांच्या शेजारी एक पाण्याचं टाक आहे बघा. हे टाक आपण जाताना मिस केलं होतं. या टाक्यापासून आता आपण गडाच्या दुसऱ्या बाजूकडे चाललोय. आता इथून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय केलं होतं, या बाजूने वरती आलोय, इथनं त्या झाडाखाली आपण बसलो होतो, तिथून आपण वर आलो, हस्तामातेचं दर्शन घेतलं तिकडे जाऊन. आता इथून खाली नाही जायचं आपल्याला, या बाजूने, माझ्या डाव्या बाजूने इकडे तुम्हाला दिसतंय ही वाट, या वाटेने आपल्याला आता पुढे जात राहायचंय. गड सपाटी आहे तर थोडीशी दमछाक नाही होते, अदरवाईज भयंकर. वाव, ते कुठल्या तरी पक्षाचं घरटं सुद्धा आहे, हे बघा. आता हे देखील इथं जे दिसतंय तुम्हाला, हे देखील वाड्याचे अवशेष आहे. वाड्याचे जोते म्हणता येतात त्यांना, बरोबर. हे कदाचित कर्मचाऱ्यांच्या वाड्याचे असावे, इतरांच्या वाड्याचे असावे. ते जे मेन होतं तिकडचं, ते किल्लेदाराच्या वाड्याचं जोतं होतं, हे फिक्स आहे, बरोबर. आता इथून खाली जाणारी वाट आहे कसं दिसतंय, बट कुठे जाते माहीत नाही आणि खूप गचपण आहे. इथून आहे ना एक वाट खाली जाते कुठेतरी, याच वाड्याच्या अवशेषापासून थोडंसं पुढे गेलं की आहे, माझा अंदाज आहे.
आठवत नाही मला, खूप दिवसांपूर्वी आलो होतो मी नारायणगडला. तो खाली अशी सरळ वाट जाते ती, आणि त्या वाटेने आपण खाली गेलं की आपण जाऊन पोहोचतो गडाचा. आता मुख्य दरवाजा तर तिकडच्या बाजूने नाहीये, पण हा जो छोटासा दिंडी दरवाजा आहे तो इकडे उपलब्ध आहे. त्या दरवाजाकडे जाणारी ती वाट आहे. कुठे आहे बघूयात, सापडली तर जाऊयात आपण पण खाली. नाही तर गडावरती बाकी खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या. ही वाट असावी असं वाटतंय. चला थोडस हळूहळू जाऊयात आपण. ध्वजस्तंभ आहे इथे, या ध्वजस्तंभापासून आपण खाली चाललोय. वाट जाते कुठं तेच कळत नाही. ही निसरडी वाटे पण खूप सारी, हीच कदाचित त्या दरवाजापर्यंत जात असावी असं मला वाटतंय. बघू, काटे खूप आहेत तिकडे, कोणी ये जा करत नाही, त्यामुळे काटे होतात या रस्त्याला. ज्यावेळी एखादा रस्ता गडाचा वापरातला असतो ना, तिकडे काटे नसतात शक्यतो. तिकडे वापरात नसल्यामुळे काटे आहेत. आता मी जेवढं जपून जाता येईल तेवढं जपून जातो, ही गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा. मुद्दामून अशा अवघड ठिकाणी मी घुसत नाही की जिकडे काहीतरी बघता येईल म्हणून जातोय होते. थोडंसं माहिती आहे म्हणून त्या बाजूला घुसतोय, बाकी काही नाही. आपण अनेकदा एका गोष्टीचा विचार नाही करत. एखाद्या वाटेने आपण खाली जातो गडावरती एखाद्या वास्तूच्या शोधात, बरोबर, पण त्या वाटेने परत तुम्हाला वर येता येईल की नाही याचा विचार करतो का आपण? बरोबर. त्यामुळे त्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे तुम्ही. आता मी येऊन पोहोचलोय बुरुजावरती. ह्या बुरुजावरती आल्यानंतर मला इकडे तर काय दरवाजा दिसत नाहीये, परंतु त्या बाजूला समोर तिथे एक दरवाजा आहे. तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही. दिसला दरवाजा? तो नारायणगडाचा चोर दरवाजा किंवा दिंडी दरवाजा आहे. गडाला एक असा छोटा दरवाजा असायचाच प्रत्येक वेळी. आता आपण थोडं इकडच्या बाजूला आलो, त्याऐवजी तिथल्या तिथं खाली उतरलं की आपण त्या दरवाजापर्यंत पोहोचू शकतोय. पण ती वाट थोडीशी निसरडी आहे, एकदा ट्राय करायला हरकत नाही. जर तिथे जाऊन दिसलं मला की जाता येतंय तर जाऊयात. आपण ज्या वाटेने आलो ना तीच थोडीशी सिंपल होती इकडे येणारी. इथनं आलोय आपण, बरोबर. या बाजूने आलोय, राईट. वाटा विसरण्याची पण भीती असते गडांवरती. हा छोटा किल्ला आहे म्हणून काही नाही एवढा, पण बाकी काही किल्ल्यांवरती होऊ शकतं, वाट विसरतात भरपूर वेळा. इथून खाली उतरायचं आहे का? जागा तर आहे, बघूयात जाऊन. चला. ज्यांनी कोणी जास्त ट्रेक्स केलेले नाही त्यांनी अशा ठिकाणी रिस्क घेत जाऊ नका. हे बघा, इथे सापडलाय आपल्याला तो चोर दरवाजा किंवा दिंडी दरवाजा. उतरण्यासाठी जागा नाही आहे तिथे, पण ठीक आहे, कोणी सोबत असेल तर तुम्ही थोडंसं खाली जाऊ शकता अजून. आता इथनं पुढे जाणारी वाट आहे वरच्या बाजूला, आणि थोडीशी पायऱ्यांची रचना पण आहे. तर तुम्ही येताना जर तुम्हाला ही वाट सापडली तर बेटर होईल त्या वाटेपेक्षा, असं मला वाटतंय. हे बघा, खाली पायऱ्या आहेत जराशा, बरोबर. थोडीशी मदत होते, थोडं पायऱ्यांसारखी रचना केलेली असेल ना तर भीती पण कमी वाटते, तुम्ही लवकरही पोहोचू शकता नागांपर्यंत. ठीक आहे,
म्हणजे गडावरती येऊन न पाहिलेला जो नारायणगड आहे त्यातला हा दुसरा स्पॉट तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. झालाय आता बालेकिल्ल्याच्या वाटेवर आपण चाललोय. तर वाटेत चोर दरवाजा बघितला, निशाणीपाशी आलो, तिथून पुढे आला की हा बोर्ड तुम्हाला दिसतोय बघा. बोर्डवरती काही नाही आपल्याला इथे, पण इथे अज्ञात समाधी असावी असं मला तरी वाटतंय. चला आता इथे कुठेतरी आतमध्ये शोधावं लागेल ते. तिकडे बरोबर, तिथे एक बोर्ड होता तो, बट कदाचित त्यावरती पण सेम गोष्ट लिहिलेली असावी. इथे बघा समाधी शिल्प म्हणून आहे, बोर्ड आहे समोर. आता समाधी शिल्प काय आहे तर हे दिसतंय तुम्हाला. काय आहे त्या पादुका. ह्या पादुका आहेत म्हणजे कुठल्या तरी एका व्यक्तीचं समाधीस्थळ हे आहे. पण आता आपण समाधीस्थळ जरी बघितलं असेल ना तरी उजव्या बाजूला नाही जायचं आपल्याला, डाव्या बाजूनेच आपण जात राहायचं. कारण आपल्याला गडाची एक फेरी पूर्ण करायची, आणि ती फेरी पूर्ण करत असताना या समाधी शिल्पाच्या बाजूलाच एक पाण्याचं टाक आहे. चला, या वाटेवरती 2 पाण्याची टाकी आहे, त्यातलं हे एक टाक आणि हे नॉर्मल आहे. दिसतंय तुम्हाला. रायगड परिवाराच्या तर्फे याचं संवर्धन आता करण्यात आलं असावं, कारण मी मध्ये एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये ह्याच टाक्याची साफसफाई त्यांनी केली असावी. आता इथून पुढे जाऊयात आपण. आपल्याला काय करायचंय बेसिकली तर जो बालेकिल्ला आहे ना त्याला वळसा घालून यायचं, म्हणून आपण डाव्या बाजूनेच पुढे जात राहणार आणि मग नंतर उजव्या बाजूची जी काही स्थळे आहेत, जी काही ठिकाणं आहेत ती बघत येणार आपण. गडावर एकटा असलं की मजाच वेगळी असते असं म्हणू शकता तुम्ही. कोणीच नाही आजूबाजूच्या परिसरात, कोणी म्हणजे कोणी नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असे हिडन जेम्स म्हणता, असे कुणाला माहीत नसलेल्या किल्ल्यांवरती फिरायला येताना, तेव्हा हाच एक वेगळा आनंद भेटतो. आम्ही अवचितगडाला गेलो, त्यानंतर बिरवाडीच्या किल्ल्याला गेलो, कोणी जात नाही त्या ठिकाणी, परंतु त्या गडावरच्या वास्तू, तिथली ठिकाणं एक्सप्लोर करण्यामध्ये जास्त मजा येते. अशा वेळी माहीत नसतं, कोणी सांगणारं नसतं, मग फिरत राहायचं, फक्त आपलं शोध घेत राहायचा कुठल्या गोष्टी कुठे असतील. आणि एका संस्थेचे मला खरंच इथं आभार मानावे वाटतात. ट्रेक क्षितिज म्हणून तुम्हाला माहीत असेल, त्यांचं पुस्तक देखील आहे, नकाशातून दुर्ग भ्रमंती, फोर्स फ्रॉम मॅप्स असं काहीतरी इंग्लिश व्हर्जन पण आहे. त्यामध्ये प्रत्येक किल्ल्याची थोडी का होईना माहिती दिली आहे, प्लस त्या किल्ल्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकाशे त्यांनी दिलेत. इंटरनेटवरती देखील हे त्यांचे प्रत्येक फोर्टचा मॅप अवेलेबल आहे, आणि मला खरंच त्याची खूप जास्त मदत झाली त्या फोर्टच्या मॅपची. त्याने काय होतं की एक आपल्याला अंदाज येतो, अरे या बाजूला ही वास्तू आहे या किल्ल्यावरती, आणि तिचा शोध घेत मग आपण कंटिन्युअसली फिरत राहतो तिकडे. तर धन्यवाद ट्रेक क्षितिज. चला, या वाटेवरती पुढे जातोय आम्ही अजून. आता आपण गडाच्या एका मुख्य टाक्याजवळ येऊन पोहोचलोय. तर मी कॅमेरा स्विच करतो. हे जे तुम्हाला दिसतंय समोर, हे आहे गडावरील महत्वाचं नारायण टाकं, बरोबर. आता महत्वाचं यासाठी म्हणतोय, बघा या टाक्याला आतमध्ये कोरलेलं आहे आणि एक ऑलमोस्ट जमीन लेवलला टाक आहे. इथे त्यावरती छत टाकण्यासाठी, पोल रवण्यासाठी जागा देखील आहेत, बरोबर. या इथे एक छिद्र आहे, ते कशाचंही माहीत नाही, कदाचित ओव्हरफ्लोसाठी असावं असं वाटतंय मला, माहीत नाही. परंतु याच्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे हा इथे शिलालेख आहे मध्यभागी, दिसतोय. आणि इकडे पायऱ्या आहेत ज्या खाली टाक्यामध्ये उतरण्यासाठी आहेत. आता पाणी जर बघितलं तर खूप गढूळ आहे, पिण्यायोग्य तर बिलकुल नाही आहे. पण ठीक आहे, पावसाळ्यामध्ये जर या टाक्याची स्वच्छता झालेली असेल आणि पाणी निघालेलं असेल तर पावसाळ्यामध्ये यामध्ये पिण्यायोग्य पाणी नक्कीच साठेल. कारण वरतून बघा पाणी येण्यासाठी रचना केलेली, इकडे एक आहे
आणि त्या बाजूने पण एक आहे. म्हणजे टाक्यामध्ये वरतून गाळ मिश्रित पाणी आत्ता जरी पडत असेल तर त्या गाळामध्ये फक्त या 2 नळ्यांमधून पाणी आतमध्ये येत असावं असं मला तरी वाटतंय. तर चला आता इथून पुढे जाऊयात. नारायणगडाच्या या पूर्वेकडील भागामध्ये मला एक जाणवलं की इकडे झाडी आहेत. काटेरी का असली का होईना पण झाडी आहेत इकडे. पण तो जो भाग होता तिकडचा हस्तामाता मंदिराकडचा, तिकडे बिलकुल झाडी नाही आहेत. याचा असा परिणाम होतो की दम लागणे, ऊन लागल्यास सावली भेटत नाही बसण्यासाठी. पण इकडे आहे तशा जागा आहेत इकडे. आणि खूप घनदाट जरी नसली तरी या थोड्याफार सावलीमध्ये चांगलं वाटतंय मला आत्ता तरी. आता आपण गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे पोहोचलोय. इथून काय नाही बघण्यासाठी. पुढे एक पठार आहे ते दिसतं. त्याऐवजी आता आपण परतीच्या मार्गाला लागूयात, बालेकिल्ल्याकडे जाऊयात आणि वळसा मारून खाली गड उतार होऊयात. हे सुख गडाच्या सर्वोच्च भागावरती आपण सध्या उभे आहेत. आणि माझा डावा पाय पूर्ण गेलाय मी अक्षरशः फरफटत चालवतोय मी त्याला. गुडघ्याच्या वरती मांडीच्या तिथे त्याला असा गोळा आल्यासारखं झालंय. फक्त एकच प्रार्थना, घरी जाऊपर्यंत काही नको. एकदा रूमवर पोहोचू दे, मग बाकी काही होऊ दे. बिकॉज गाडी पण चालवायची. ऑलमोस्ट 70 किलोमीटर जायचंय बरोबर, त्यामुळे नको. आता या ठिकाणावरून तो कातळकोरीव पायरी मार्ग पण चांगला दिसतोय. ह्या इथे समोर त्याने आपल्याला खाली उतरायचंय परत. आणि हा जो बोर्ड दिसतोय हा बालेकिल्ल्याचा बोर्ड आहे. म्हणजे आपलं गडावरील फक्त एकमेव ठिकाण बाकी आहे ज्याला आपण व्हिजिट नाही दिली, बट ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळालं. ते म्हणजे त्या गुहा, जिथून भुयारी मार्ग आहे असं सांगितलं जातं. त्या गुहा बरोबर. तिकडून उतरणारी वाट असावी असं मला वाटतंय, म्हणून आपण इकडनं चाललोय, कारण खालून तर वाट नाही. आता बालेकिल्ल्यावरून खाली उतरलेलो जरी असलो तरी आपला रूल फॉलो करा, डाव्या बाजूने जात राहा. का, त्याचं कारण पुढे सांगतो. कारण आपण डाव्या बाजूने सगळ्या गोष्टी बघत चाललोय आणि मग त्यामुळे सगळ्यात जर तुम्हाला कव्हर करायचं किल्ल्याचं तर आपण आता डावीच बाजू पकडून जाणार बरोबर. थोडंसं खाली आलोय. इकडून देखील एक वाट जाते, ती कुठे जाते माहित नाही बरोबर. इथे तुम्हाला पाण्याची टाके दिसतात. या टाक्यांचं नाव आहे सप्तमातृका टाकं. आता किती टाकीत मोजूयात आपण. हे पहिलं टाकं जे आत्ता गाळात बुजलेलं होतं ते काढलंय पूर्णपणे. हे दुसरं इथलं. हे तिसरं टाकं. हे चौथं टाकं. ते 5 टाकं आणि ते 6 टाकं. हे 6 टाके आणि कदाचित यातलंच एखादं टाकं जे असेल ना ते दुभागलेलं असावं, म्हणून या टाक्यांना नाव सप्तमातृका टाकं आहे. हा गडावरचा आपला शेवटचा स्पॉट होता. आता इथून आपण गड उतार व्हायला लागणार आहे. या टाक्यांमधलं देखील पाणी पिण्यायोग्य नाही आहे. चला आता खाली उतरूयात आपण गडावर. नारायणगड किल्ल्याची आपली ही सफर आता इथेच संपते. किल्ल्यावरती बघण्यासारख्या भरपूर साऱ्या वास्तू आहेत, परंतु तुम्ही उन्हाचा आघात जास्त नसताना, म्हणजे एक तर सकाळी किंवा आता पावसाळा सुरू होतोय तर पावसाळ्यामध्ये आलं तुम्हाला एवढा थकवा जाणवणार नाही. गडावरच्या काय काय वास्तू आहेत त्या मी सगळ्या तुम्हाला दाखवल्यात. तुम्हाला देखील क्रमानुसार त्या वास्तू बघत चालायच्या, जेणेकरून तुमची
गडफेरी अधिक सुलभ होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही अभिप्राय असतील, नारायणगडाविषयी अधिक काही माहिती तुमच्याकडे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. याच प्रकारचे जे अनोळखी किल्ले आहेत ते किल्ले जर तुम्हाला कव्हर करून हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचे सबस्क्राईब, तुमचे लाईक आणि तुमच्या कमेंटच आम्हाला प्रेरणा देतात. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.